नमस्कार मित्रांनो, पुणे कारागृह शिपाईपदासाठी होत असलेली भरती त्यासाठी लागणारे कागदपत्र आणि एंट्री कुठून चालू होणार आहे, तुम्हाला कुठून एंट्री करायची त्याविषयी मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहोत. तर चला या मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया. तो मित्रांनो, पोलीस मुख्यालय पुणे शिवाजीनगर या ठिकाणी तुमचे ग्राउंड होणार आहे. ब्रिजच्या ह्या साईडवरून तुम्हाला मित्रांनो एंट्री करायची आहे. ब्रिजच्या या साईडवरून तुम्ही इथं बघू शकता गेट आहे. या गेटच्या मधून तुम्हाला या ठिकाणी म्हणजे या गेटच्या समोर गेल्यावर तुम्हाला उजवी साईडला हा जो मी तुम्हाला इथं दाखवत आहे, इथून लाईन सुरू होते मित्रांनो. आणि इकडं म्हणजे उशिरा आलेले मुलं म्हणजे या ठिकाणी इकडं असतात. म्हणजे मी तुम्हाला आत्ता दाखविलं त्या साईडपासून लाईन तुम्हाला लाईनीत लागायचं आहे. या ठिकाणी उशिरा येणारे मुलं या साईडला असतात. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे साईडला हॉल बघू शकता. या हॉलमध्ये जे मुलं लवकर येतात, नाईटचे वगैरे इकडं राहण्याची सोय आहे. वॉशरूम वगैरे इकडं आहे. चला मित्रांनो, तुम्हाला मी दाखवत आहे. हे गेटच्या समोर इकडं बिल्डिंगच्या समोर इकडे तुम्हाला बघायचं आहे. हा हॉल जो दिसतोय मित्रांनो तुम्हाला, ह्यामध्ये म्हणजे भरपूर जागा आहे आणि वॉशरूम वगैरे स्वतंत्र आहे. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्या ठिकाणापासून लाईन सुरू होते. हा तर गेट आहे. आणि गेटच्या समोर आल्यावर मित्रांनो, तुम्हाला येथे आवश्यक लागणारे कागदपत्राची लिस्ट लागलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी आवश्यक कागदपत्रेचे ओरिजिनलचा एक सेट आणि झेरॉक्सचा एक सेट आणि 7-8 फोटो लागतात. तसे तर 4च फोटो लागतात, पण तुम्हाला एक्स्ट्रा फोटो घेऊन जायचे आहे. प्रवेशपत्र व आवेदन अर्ज तुम्हाला लक्ष करून न्यायचा आहे मित्रांनो. बरेच मुलं काय करतात, हॉल तिकीट आणतात ग्राउंडचं आणि आवेदन अर्ज आणत नाही. त्यामुळं झेरॉक्समुळं त्यांचे ग्राउंड उशिरा होत आहे. भरपूर मुलांना इथे अडचण येत आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मेन गेट नंतर सोडल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं नॉर्मल कागदपत्र देतात, ते तुम्हाला भरून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर लगेच तुमची उंची आणि छाती मोजली जाते. आणि छाती आणि उंची मोजली झाली का नंतर डॉक्युमेंट चेकिंगसाठी तुम्हाला पुढच्या टेबलला पाठवण्यात येते. डॉक्युमेंटला असं नाही का ओरिजिनलच पाहिजे, ॲडजस्ट करून घेतात. पण शक्य असल्यास मित्रांनो, ओरिजिनल आणि झेरॉक्सचा एक सेट सोबत घेऊन जा आणि फोटो 5-6 घेऊन जा. त्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही. मित्रांनो, नियोजन खूप छान केलेलं आहे त्या ठिकाणी. तुमचा लगेच चेस नंबर वगैरे झाले का नंतर तुमचे डॉक्युमेंट नंतर झाली का लगेच तुम्हाला चेस नंबर दिले जातात. आणि 1600 आधी घेतली जाते, कारण उन्हामुळे जास्त करून मुलांना 1600 लवकर घेतात. आणि कागदपत्र पडताळणीमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट चेकिंग वगैरे होते. डॉक्युमेंट चेकिंग झाली का लगेच तुम्हाला चेस क्रमांक दिले जातात. आणि त्यानंतर 1600ला मित्रांनो इथे 400चे राऊंड आहे. त्यासाठी तुम्हाला 4 त्याचे राऊंड मारायचे आहे. आणि ग्राउंड खूप छान आहे मित्रांनो. जसे ग्राउंड झाले, धूळ वगैरे काही उडत नाही. या ग्राउंड लगेच झाले का 1-2 तासाने ग्राउंडवर पाणी मारण्यात येते त्या ठिकाणी, तर धूळ वगैरे काही होत नाही. 1600चा इव्हेंट झाला का त्याच्यानंतर लगेच तुमचा 5-10 मिनिटांनी गोळाफेक होतो. आणि गोळाफेक नंतर तुमचा 100 मीटर येथे होतो. मित्रांनो, तुम्ही 5 वाजता जर लाईनीत लवकर जर लागले, तर तुमचा ग्राउंड 9-10 वाजेपर्यंत आरामात होतो आणि तुमचे ग्राउंड चांगले येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे मित्रांनो, लवकर लाईनीत लागा आणि लवकर सगळी प्रोसेसिंग करून चांगल्या प्रकारे ग्राउंड मारा. यासाठी तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. तो भेटूया नवीन व्हिडिओत. थँक यू फॉर वॉचिंग.